देहाने धष्टपुष्ट, दिसायला मजबूत, पण प्रत्येक वेळी शरीर आणि मन यांचा मेळ जुळतोच असं नाही. कित्येक पुरुष बाहेरून ताकदवान दिसतात, पण मनाने, भावनांनी, विचारांनी आणि बुद्धीने ते अत्यंत दुर्बल असतात. अशाच एका विरोधाभासी स्वभावाच्या बापाचं वास्तव कमजोर बाप या कवितेत करण्यात आलं आहे. दिसण्यातली ताकद आणि मनातील कमकुवतपणा या दोन टोकांमधला संघर्ष या कवितेत प्रभावीपणे उलगडतो. ऐकूया कविता कमजोर बाप. बाप लांबी रुंदीनं आडदांड, दिसतो जसा सांड, पण डोक्याला ताण. एकदम भारी, गडी भरभक्कम, भेज्यात काही नसतो दम. एक सांगावं तर दुसरंच करतो, इतरांच्या नावानं उलट्या बोंबा मारतो. थोडस दुखलं की कणत बसतो, माझ्याकडे लक्षच देत नाही म्हणतो. बाप मोठा भाऊक होतो, सगळ्यांची सहानुभूती मिळवतो. खाल्लं की नुसता झोपून राहतो आणि तब्येतीकडे दुर्लक्ष करतो. बाप मोठा भाऊक होतो, सगळ्यांची सहानुभूती मिळवतो. खाल्लं की नुसता झोपून राहतो आणि तब्येतीकडे दुर्लक्ष करतो. कितीही सांगितले तरी सोनाराच्या नळीसारखा असतो, इकडून तिकडे जातात वारे आणि बाप म्हणतो माझेच खरे. कितीही सांगितले तरी सोनाराच्या नळीसारखा असतो, इकडून तिकडे जातात वारे आणि बाप म्हणतो माझेच खरे. विचारांच्या दुष्काळात बापाची बुद्धी करपते, व्यवहाराच्या शेतीत भावनेचं गवत उगवते. आई निंदण करते, कुपोषणाला बळी जाते. विचारांच्या दुष्काळात बापाची बुद्धी करपते, व्यवहाराच्या शेतीत भावनेचं गवत उगवते. आई निंदण करते, कुपोषणाला बळी जाते. कोणाशीही बोलतो, बडबड करतो, होला हो लावतो आणि दुर्बल ठरतो. बाप चिकनगुनियासारखा शरीर ठणकावतो, प्रेमाची औषधे मागतो, अनेक लालसा बाळगतो आणि कमजोर बनतो.